फायरिंग करून फरार झालेला मोका गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी पिस्टलसह गुन्हे शाखा विशेष पथकाच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांना मिळालेल्या माहितीनुसार राज टावरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोहित डिंगम उर्फ माले यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पिस्टल व एक कारतूस पथकाला आढळून आले। याबाबत इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इंद्रनगर पोलीस करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, विशेष पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार देवकिसन गायकर, संजय ताजने, गणेश भांबरे, सुभाष सोनवणे, भारत डंबाळे, पोलीस नायक दत्तात्रय चकोर, रवींद्र दिघे, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, विठ्ठल चव्हाण, गणेश वडजे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड, सविता कदम, महिला पोलीस हवालदार मंगला जगताप आदींनी केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।